च्या जनजागृती करण्यात येत आहे। त्या अंतर्गत वेळोवेळी विधी मार्गदर्शन शिबिरांचं आणि पथनाट्यांचं आयोजन करण्यात येत असतं। शनिवारी पनवेल कोर्टामध्ये विधी सेवा समितीच्या वतीने कौटुंबिक कलहातील मीडिएशन या विषयावर जनजागृती करण्यात आली। यावेळी वकिलांनी भारूड पथनाट्यही सादर केलं। सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याबद्दल मोठी अनभिज्ञता असते, त्यामुळे अनेकदा दुष्ट व्यक्तींकडून त्यांची फसगत होते आणि त्यामुळे जनतेच्या मनात कायद्याबद्दल भीती निर्माण होऊन अज्ञान वाढते। त्यासाठी नागरिकांमध्ये कायद्यासंबंधी जनजागृती व्हावी या हेतूने विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। पनवेल कोर्टाच्या वतीने शनिवारी कौटुंबिक कलहातील मीडिएशन या विषयावर जनजागृती करण्यात आली। न्यायाधीश शिरसाट, हंकारे, खोमणे, मोराळे, पातोळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोवारी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगे आदी मान्यवर आणि वकील मंडळी उपस्थित होती। यावेळी वकिलांनी मीडिएशन विषयावर छोटी भारूड नाटिकाही उपस्थितांसमोर सादर केली। या नाटिकेसाठी लेखिका न्यायाधीश दिवाणी वरिष्ठ स्तराच्या चित्रा हंकारे, ॲडव्होकेट आस्वाद पुरारकर, ॲडव्होकेट दीपाली बांद्रे, ॲडव्होकेट अस्मिता भुवड, ॲडव्होकेट सुमित म्हात्रे, ढोलकी PH म्हात्रे, तर कोरस ॲडव्होकेट ज्योती उरणकर, ॲडव्होकेट स्वरूपा सावंत, स्मिता फासे, समीन शेख, शेळके, निकम आदी वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। जमणार नाही अगं असं नाही, जरा समजून घे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। तू इकडे, मी तुला समजावून सांगतो। आता आपलं जमणार नाही। कशामुळे नाही म्हटली? काय उरलंय तुमच्या जवळ? सगळं तर आहे माझ्या जवळ। सगळं काय? सगळं असा नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई। साधी साडी आणि हिरवी बांगडी, याला पंजाबी ड्रेस चालतच नाही। असला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई। काय म्हणाली? पंजाबी ड्रेस चालत नाही? शेजारची बाई घागरा ओढणी चन्या चोली घालून फिरते, मला साधा ड्रेस पण घालून देत नाही। असला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई। त्यांनी तिची तक्रार केली आणि त्यांनी तिची तक्रार केली आणि मग नंतर वाद मध्यस्थांकडे गेला। आता बघूया मध्यस्थ तरी काय करतायत। मॅडम आम्हाला न्याय करून द्या बरं, मला हिच्यापासून सुटका द्या बरं। अरे काय चाललंय तुमचं? अरे काय तुमची ही दशा? दोघांनाही पोरांची पर्वा नाही। बघा पोरे कशी हिरमुसली आहेत। दोघे एकमेकांना पूरक आहेत। दोघांच्या संसारात विश्वास आवश्यक आहे, दोघांबद्दल आदर आवश्यक आहे। मनी ठेवा, भाव भक्ती, दोघांची होईल उन्नती। नाही पण माझं हिच्याशी जमणारच नाही। मला ही काही ऐकायचं नाही। अरे जरा जगायला शिका, आपल्या गरजा थोड्या कमी करा। दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नाही। यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे। तुम्ही काही सांगू नका, मी कोर्टातच जाणार आहे। अरे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये। आपला संसार सुखाचा करायचा, आपली मानसिकता आपण समजून घ्यायची, आपला संसार सुखासमाधानाने करावा। कोर्ट म्हटलं की वकील, तारीख, पैसा याशिवाय काही नाही। परत आयुष्यभर कोर्टाच्या चक्रा मारायच्या, ते बरोबर आहे का? चुकलं मॅडम, आता यापुढे मी कधीच भांडणार नाही। पण मॅडम तुम्ही हिला समजवा। मॅडम मला पण माझी चूक समजली, गरजा कमी केल्याशिवाय सुख नाही संसारात। म्हणून म्हणते कोर्टात जाण्याऐवजी इतर मार्गाने आपले वाद मिटवावे, म्हणजे वेळ पैसा दोन्हीची बचत होऊन मनस्ताप होत नाही, कटुता राहत नाही व वादाला पूर्ण विराम मिळतो। खरं आहे मंडळी। मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम घेताना आम्ही नेहमी भाषणं देतो आणि भाषणं देताना सर्वसामान्य पक्षकारांना या गोष्टी लवकर समजत नाही। अशा जर लोककलेच्या माध्यमातून मेडिएशनचं किंवा मध्यस्थीचं महत्त्व जर लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांना समजेल। अशा कल्पनेतूनच ही नाटिका जन्माला आली आणि त्याप्रमाणे आम्ही ते सादर केलं। याचा वकील वर्गाने पण खूप उत्स्फूर्त यास प्रतिसाद दिला, स्टाफनी पण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अक्षरशः एक दिवसात यांनी हे बसवलं आणि ते आपल्यापुढं सादर केलं। आणि मला असं वाटतं की यामुळे आपल्या सर्वांना त्याचं महत्त्व मेडिएशनचं नक्कीच समजलं असेल। धन्यवाद।